नमस्कार मित्रांनो, मॅथमॅटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे. सो ॲज यू नो ऑल ऑफ यू, जसं की आपण लास्ट टाइम प्रॅक्टिस सेट 6.2 कंप्लीट केलं होतं बरोबर. तर आज आपण शिकूया प्रॅक्टिस सेट 6.3. ओके, पण त्या अगोदर आपण जो आपला कॉन्सेप्ट आहे फॉर सॉल्विंग द प्रॅक्टिस सेट 6.3 विच वन फॅक्टर्स ऑफ ए मायनस बी होल क्यूब. लास्टला आपण ए प्लस बी होल क्यूब बघितलं होतं. एक्झॅक्टली काय होतं, ए क्यूब प्लस 2 टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस 2 टाइम्स ए बी स्क्वेअर प्लस व्हॉट इज इट बी क्यूब. ओके, तर आज आपण बघूया ए मायनस बी होल क्यूब. खूपच इझी कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला इझिली समजेल. ठीक आहे, चला माझ्यासोबत बघूया आपला आजचा प्रॅक्टिस सेट 6.3. ओके, सो वेलकम टू ऑल इन मॅथमॅटिक्स. चला वळूया समोर. तुम्हाला आता मी दिसणार नाही, मी आता तुमच्यासाठी इनविजिबल असणार, फक्त तुम्हाला स्क्रीन दिसणार. सो प्लीज मेक युअर व्हिडिओ क्वालिटी हाय अँड यूज हेडफोन्स फॉर माय प्रॉपर साऊंड. ओके, चला जाऊया समोर. ओके, सो बेटा टुडे वी हॅव टू लर्न अबाउट द 6.3. ओके, तुम्हाला मी लास्टमध्ये 6.2चा व्हिडिओ सेंड केला होता. होप सो सगळ्यांनी बघितला असेल, सगळ्यांना समजला असेल. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. ओके, तुम्ही काय बघता, किती लिहिता दॅट्स डझंट मॅटर, बट तुम्हाला कितपत समजत आहे ना, दॅट्स मॅटर. क्लिअर. चला तर बेटा जाऊया समोर, बघूया आपला आजचा टॉपिक विच वन फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. आपण लास्टमध्ये काय बघितलं होतं, ए क्यूब प्लस बी क्यूब बघितलं होतं बरोबर ना. आपण लास्ट टाइम जो बघितलं होतं 6.2 प्रॅक्टिस सेटसाठी आपण काय बघितलं होतं बेटा, पर्टिक्युलरली फॉर ए क्यूब प्लस बी क्यूब. आता आज आपण बघूया ए क्यूब मायनस बी क्यूब एक्झॅक्टली काय होतं. ओके, त्यासाठी आपण फॅक्टर्स काय घेऊ शकतो, एक्झॅक्टली तुम्हाला समजलं तर आपण समोर जाऊ शकतो. क्लिअर. चला बघूया. दे नाव सी हियर, तुम्हाला माहिती आहे की ए मायनस बी होल क्यूब काय होतं, यू नो व्हेरी वेल. ए मायनस बी होल क्यूब काय होतं, ए क्यूब मायनस 3 टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस 3 टाइम्स ए बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. आपण हे शिकलेलो आहो बरोबर, तुम्हाला माहिती आहे. ओके, then you know very well that a cube is as it is, that minus b cube is here also as it is, and the remaining part इथे बघायचं की हा मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मधनं आपण जर मायनस 3ab ला समजा कॉमन घेतलंय तर ब्रॅकेटमध्ये काय असणार आपलं बेटा, रिमेनिंग पार्ट a मायनस बी बरोबर ना. आपण समजा दोन टर्म्समधनं इट मीन्स वॉट, मायनस 3 टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस 3 टाइम्स ए बी स्क्वेअरमधनं आपण जर मायनस 3ab जर कॉमन घेतलंय तर ब्रॅकेटमध्ये काय असणार, a मायनस बी. वाय, बिकॉज मायनस 3ab इंटू ए इज मायनस 3a स्क्वेअर बी बरोबर, आणि मायनस 3ab इंटू बी इज वॉट, मायनस मायनस गेट प्लस व्हॉट इज इट 3ab स्क्वेअर. तुम्हाला ही स्तंभ मिळते बरोबर. त्यामुळे आपण ए मायनस बी होल क्यूबला आपण ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3 टाइम्स ए बी इन द ब्रॅकेट ए मायनस बी म्हणू शकतोय, एक्झॅक्टली म्हणू शकते. ओके, चला नाव आपल्याला काय बघायचं आहे, वी हॅव टू सी द नॉट ए मायनस बी होल क्यूब, वी हॅव टू सी ए क्यूब मायनस बी क्यूब. ओके, दोघांमधला फरक जाणवला असेल तुम्हाला की आपल्याला ए मायनस बी होल क्यूब नाही बघायचं, आपल्याला काय बघायचं आहे, स्पेशली ए क्यूब मायनस बी क्यूब, पर्टिक्युलरली क्यूब ऑफ द एव्हरी एलिमेंट ऑफ दॅट फॅक्टर्स. इट मीन्स वॉट, ए क्यूब मायनस बी क्यूब. क्लिअर. चला बघूया नाव. आता यामधनं, या इक्वेशनमधनं जे तुम्हाला मी लिहून दिलं आहे यामधनं तुम्ही ए क्यूब मायनस बी क्यूब घेऊ शकता का, हो घेऊ शकता का बरं. बघा येते तुम्हाला ए क्यूब मायनस बी क्यूब दिसत आहे, एक मिनिट थांबा मी. ओके, बघा येते तुम्हाला ए क्यूब मायनस बी क्यूब इथे सीन होत आहे, आणि तुम्हाला फक्त काय पाहिजे, ए क्यूब मायनस बी क्यूबच पाहिजे, बिकॉज वी लर्न द फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब बरोबर. तर या मायनस 3ab इन द ब्रॅकेट ए मायनस बीला तुम्ही लेफ्ट साईडला ट्रान्सफर करा. आता या इक्वेशनची लेफ्ट साईड काय असणार, ऑब्विसली ए मायनस बी होल क्यूब बरोबर ना. जर तुम्ही या मायनस 3ab इन द ब्रॅकेट ए मायनस बीला लेफ्ट साईडला समजा ट्रान्सफर जर केले, देन व्हॉट डज यू गिव, तुम्हाला काय मिळेल. ओके, बघा इथे हा ए मायनस बी क्यूब ॲज इट इज मायनस 3 टाइम्स ए बी, ए मायनस बी म्हणजे काय होतं, ए मायनस बीचा होल क्यूब होतं बरोबर. तर आपण काय करूया, तुम्हाला फक्त ए क्यूब मायनस बी क्यूब हवा आहे, तर या मायनस 3ab इन द ब्रॅकेट ए मायनस बीला आपण राईट साईडला ट्रान्सफर करूया. म्हणजे काय होईल, इकडे गेल्यानंतर बेटा काय होईल, दॅट ए मायनस बी होल क्यूब ॲज इट इज अँड मायनस 3ab इन द ब्रॅकेट ए मायनस बी काय होणार, प्लस 3ab इन द ब्रॅकेट ए मायनस बी. व्हेरी इझी फंडा, सिम्पल काय केलं आपण, तुम्हाला माहिती आहे आपण ए मायनस बी होल क्यूबमधनं सिम्पली आपण फॉर्म्युला घेतला कोणता, ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3 टाइम्स ए बी ए मायनस बी, आणि त्यामधनं आपल्याला फक्त ए क्यूब आणि बी क्यूब हवा आहे, म्हणून आपण ए क्यूब मायनस बी क्यूबला ठेवलं ॲज इट इज, आणि त्यासोबत जी एक्स्ट्रा टर्म आहे कोणती, मायनस 3 टाइम्स ए बी इन द ब्रॅकेट ए मायनस बी, या टर्मला आपण राईट साईडला ट्रान्सफर केलं. इट मीन्स वॉट, मायनस 3 टाइम्स ए बी इन द ब्रॅकेट ए मायनस बी जर राईट साईडला ट्रान्सफर होईल तर मायनसचं काय होणार, ऑब्विसली प्लस होणार. दॅट्स वाय सी हियर दॅट ए मायनस बी होल क्यूब ॲज इट इज अँड दॅट मायनस 3ab in the bracket a minus b goes to right side and that gives the plus 3ab in the bracket a minus b. क्लिअर. आता यामध्ये बघायचं
ओके सी हियर, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ए क्यूबला तुम्ही ए इंटू ए स्क्वेअर लिहू शकता, ऑब्विसली लिहू शकता ना, कारण बघा येते ए क्यूबला तुम्ही ए इंटू ए स्क्वेअर लिहू शकता, बिकॉज ए इंटू ए स्क्वेअर ऑल्सो वॉट ए क्यूबच होतं, बरोबर. त्यानुसार तुम्ही या ए मायनस बी होल क्यूबला ए मायनस बी इन द ब्रॅकेट ए मायनस बी होल स्क्वेअर लिहू शकता का? ऑब्विसली लिहू शकता, बिकॉज यू नो व्हेरी वेल दोन ब्रॅकेट्स एकामेकामध्ये मल्टिप्लायमध्ये असेल तर त्यांच्या पॉवरची काय होते? ॲडिशन होते, बरोबर ना. आणि बघा दोन्ही ब्रॅकेट कॉमन आहे, ए मायनस बी, त्यांची पॉवर काय असेल? इथे काही नाही म्हणजे काय असतो? 1 असतो. 1 + 2 = 3, तुम्हाला हीच टर्म मिळते. ओके, डोंट बी कन्फ्यूज. देन प्लस सिम्बॉल ॲज इट इज, देन दॅट टर्म 3ab इन द ब्रॅकेट a मायनस बी ऑल्सो ॲज इट इज. ओके, क्लिअर? सगळ्यांना समजत असेल देन प्लीज कमेंट ऑन कमेंट बॉक्स. ओके, व्हेरी वेल. देन सी हिअर दॅट a मायनस बी ॲज इट इज. आता या दोन टर्म बंद, बघा इथे आपल्याकडे दोन टर्म्स आहे, दोन्ही टर्म या पॉझिटिव्ह सिम्बॉलने काय होत आहे? सेपरेट होत आहे. फर्स्ट टर्म युअर a मायनस बी into a minus b whole square, second term is your what 3ab in the bracket a minus b. clear? then see here या दोन टर्मना आपण अशी कोणती टर्म आहे ज्याला आपण कॉमन घेऊ शकतोय जे दोन्ही टर्मकडे प्रेझेंट आहे? ऑब्विसली बघा इथे पण a मायनस बी आहे या टर्ममध्ये आणि इथे पण तुमच्याकडे a मायनस बी आहे. क्लिअर? थोडं लॉजिक लावायचं, कारण मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला फक्त लॉजिक कामीचं असतं. ओके, ज्या लोकांना लॉजिक जमतं की आपण काय करतोय, नेमकं काय लिहित आहो, ओके, आपण काय शिकत आहो, काय प्रॅक्टिस करत आहो, ते लोक समोर जाऊन मॅथ्समध्ये टॉप करू शकतात. ओके, स्कोरिंग करणं मोठी गोष्ट नाही आहे, पण समजणं मोठी गोष्ट आहे. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. ओके, अंडरस्टँडिंग इज मस्ट. क्लिअर? चला, तर बेटा यामधून जर आपण ए मायनस बी कॉमन घेतलंय तर ब्रॅकेटमध्ये काय होणार? ऑब्विसली जी टर्म ए मायनस बी सोबत होती ती म्हणजे काय? इथे ए मायनस बी होल स्क्वेअर आणि हा प्लस सिम्बॉल ॲज इट इज, आणि इथे ए मायनस बी सोबत जी टर्म आहे रिमेनिंग दॅट्स व्हॉट इज इट? 3 times ab. क्लिअर? आपण सिंपल ए मायनस बीला कॉमन घेतलंय इन द क्लोज ब्रॅकेट ए मायनस बी होल स्क्वेअर प्लस 3 times ab. क्लिअर? दॅट ए मायनस बी ऑल्सो ॲज इट इज. अँड सी हिअर, तुम्हाला माहिती आहे की ए मायनस बीचा होल स्क्वेअर काय होतं? व्हेरी इझी. ए मायनस बी होल स्क्वेअर इज वॉट? ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर. इट मीन्स वॉट? दॅट ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर अँड दॅट प्लस 3 times ab ॲज इट इज. ओके, नाव सी हिअर, इथे बघायचं इथे पण ए बी आहे, इथे पण ए बी आहे, बट सी हिअर तुम्हाला माहिती आहे की समजा कोणत्याही नंबरसोबत, कोणत्याही इंटिजरसोबत एखादी कोएफिशियंट आपल्याला काढायचा आहे. इट मीन्स वॉट? कोणत्याही इंटिजरसोबत तुम्हाला एखादी व्हेरिएबल प्रेझेंट आहे, ओके, किंवा तुम्ही रिअल नंबर म्हणू शकता प्रेझेंट आहे, तर त्याचा तुम्ही काय घेऊ शकतो बेटा? कोएफिशियंट घेऊ शकता. इट मीन्स वॉट? समजा तुमच्याकडे 2x असेल देन कोएफिशियंट इज वॉट? 2 होईल. 2y असेल तर कोएफिशियंट इज वॉट? ऑल्सो 2. बरोबर? म्हणजे ज्या व्हेरिएबलसोबत त्या व्हेरिएबलसोबत जो नंबर अटॅच आहे त्याला आपण काय म्हणतोय? कोएफिशियंट्स म्हणतो. इट मीन्स वॉट? बघा इथे 3 times ab आहे, इथे -2 times ab आहे, आणि यू नो व्हेरी वेल ज्या दोन्ही टर्ममधले जेव्हा कॉमन फॅक्टर असतील ए बी तर त्यांच्या कोएफिशियंटची आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. बरोबर? दॅट्स मीन +3 -2 काय होणार? ऑब्विसली +1. इट मीन्स वॉट? प्लस ab. 1 लिहायची गरज नसते. इट मीन्स वॉट? दॅट ए स्क्वेअर ॲज इट इज, दॅट -2ab प्लस 3ab इज वॉट? प्लस ab प्लस बी स्क्वेअर. क्लिअर? व्हेरी इझी फंडा. ओके, दॅट्स युअर फॉर्म्युला फॉर, आणि यानुसार तुम्हाला मिळाला आहे फॉर्म्युला for what? For your what? For your a cube minus b cube equals to what? A minus b in the bracket a square plus ab plus b square. That's your formula for your factors of a cube minus b cube. Clear? सगळ्यांना फॉर्म्युला समजला असेल व्यवस्थित? फॉर्म्युला लिहा, समजून घ्या, एकदा पुन्हा ट्राय करा कसं काढायचं. ओके, एकदा प्रॅक्टिस केली की समजून जाईल. क्लिअर बेटा? ओके, व्हेरी गुड. चला जाऊया समोर. नाउ वी हॅव टू सी द सम सॉल्व्ड एक्झाम्पल्स. ओके, लेट अस सॉल्व द सम एक्झाम्पल युजिंग द अबव फॉर्म्युला फॉर फॅक्टरायझिंग द डिफरन्स ऑफ 2 क्यूब्स. ओके, म्हणजे 2 क्यूब, इट मीन्स ए क्यूब अँड ए क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्म्युलानुसार, या फॅक्टरच्या फॉर्म्युलानुसार तुम्हाला काय करायचे आहे? काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. ओके, आणि त्यावरच तुमची 6.3 प्रॅक्टिस सेट आहे. ओके, सी हिअर वी हॅव अ सी फर्स्ट एक्झाम्पल. विच वन? एक्स क्यूब मायनस 8y क्यूब. आता यामध्ये बघा तुम्हाला मिळेल, बघा इथे एक्स क्यूब म्हणजे काय असेल तुमचं? आता इथे ए क्यूब असेल. बरोबर ना? जसं की आपण फॉर्म्युला बघितला, इथे काय बघितला? ए क्यूब मायनस बी क्यूब. नॉट हिअर, सी हिअर. व्हॉट इज इट? सी हिअर. ओके, सी हिअर ऑन द बॉटम साइड ए क्यूब मायनस बी क्यूब. तर यामध्ये बेटा तुमचा जो फर्स्ट एक्स क्यूब असेल तो काय असेल? तुमचा ए क्यूब असेल. बरोबर? आणि सेकंड जो तुमच्याकडे 8y क्यूब आहे तो काय असेल बेटा? तुमचा बी क्यूब असेल. बरोबर? पण तुम्हालाही माहिती आहे जेव्हा तुम्हाला फक्त 8y क्यूब आहे तर तुम्हाला 8चा पण क्यूब घ्यावा लागेल, आणि तुम्हालाही माहिती आहे की 8 कोणाचा क्यूब असतो? विच नंबर? ओके, यू नो व्हेरी वेल अबाउट दॅट. 2चा क्यूब हा 8 असतो. दॅट्स वाय 2y होल क्यूब.
बरोबर. आपण 8y क्यूबला 2y होल क्यूब म्हणू शकतो का? ऑब्विसली म्हणू शकतो का बरं? बिकॉज बघा येते 2y होल क्यूब जर आपण केलं आहे देन यू नो व्हेरी वेल 2चा क्यूब 8 आणि yचा क्यूब y क्यूब, बरोबर. आपल्याला हीच टर्म मिळते, बरोबर ना. सिंपल. देन सी हिअर 8 क्यूब मायनस 8y सॉरी एक्स क्यूब मायनस 8y क्यूबला आपण एक्स क्यूब मायनस 2y होल क्यूब लिहिलंय, बरोबर. यामध्ये तुमचा एक्स क्यूब काय असेल? ए क्यूब असेल. देन 2y क्यूब काय असेल? बी क्यूब असेल, बरोबर. नाउ पुट अप द फॉर्म्युला विच वन? दॅट्स ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. बघा आता इथे ए काय असेल तुमचा ए असेल एक्स आणि बी असेल 2y, बरोबर ना. यामधनं बघायचं. ओके, तुमचा जर ए क्यूब जर एक्स क्यूब असेल तर ऑब्विसली ए म्हणजे एक्स असेल. तुमचा बी क्यूब जर 2y होल क्यूब असेल तर ऑब्विसली बी इक्वल्स टू 2y असेल. ओके, तर या फॉर्म्युलामध्ये तुम्ही पुटअप करा विच वन? दॅट ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, से हिअर यामध्ये आपण पुट केलंय. देन ए मायनस बी वॉन्ट ए मायनस बी इट मीन्स वॉट? ए म्हणजे आपल्याकडे एक्स आहे, दॅट्स वाय एक्स मायनस 2y, बरोबर. देन ए स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एक्स वाय, वाय 2 टाइम्स एक्स वाय, बिकॉज यू नो व्हेरी वेल यामध्ये बघा ए इंटू बी आहे आणि इथे ए काय तुमचा? इथे ए तुमचा एक्स आहे आणि बी तुमचा 2y आहे, दॅट्स वाय 2 इंटू एक्स वाय. अँड लास्ट थिंग इज वॉट? बी स्क्वेअर. बी स्क्वेअर मीन्स 2yचा होल स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4 आणि yचा स्क्वेअर y स्क्वेअर. ओके, दॅट्स द आन्सर फॉर इट फर्स्ट एक्झाम्पल. ओके, होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्ट टू से. सगळ्यांना कळत असेलच मी काय बोलतोय, खूपच इझी फंड आहे, समजून घ्यायचा. सेकंड एक्झाम्पल इज मोस्ट इझियर दॅन फर्स्ट. ओके, सी हिअर 27 पी क्यूब मायनस 125 क्यू क्यूब. तुम्हाला मी आता काय सांगितलं की समजा तुमच्याकडे व्हेरिएबलचा क्यूब असेल पण त्यासोबत दिलेला नंबर आहे त्याचा समजा क्यूब दिलेला नसेल. ओके, बघा मी काय बोलतोय की तुमच्याकडे फक्त व्हेरिएबलचा क्यूब गिवन आहे पण त्यासोबत जो कोएफिशियंट गिवन आहे त्याचा क्यूब तुम्हाला दिलेला नाही स्पेसिफिक. ओके, बघा इथे काय लिहिलं आहे? 27 पी क्यूब, पण तुम्हाला याला होल क्यूबमध्ये लिहायचं आहे. होल क्यूब म्हणजे बघा जसं आपण 8y क्यूबला 2y होल क्यूबमध्ये लिहिलंय, बरोबर. सिंपल फंडा. तर तुम्ही 27 पी क्यूबला कसं लिहायचं? ऑब्विसली 3p होल क्यूब, बिकॉज यू नो व्हेरी वेल 3चा क्यूब 27 आणि पीचा क्यूब इज पी क्यूब. ओके, दॅट सेम ऑन द सेकंड टर्म मायनस ऑफ 125 क्यू क्यूब. तुम्हाला माहिती आहे की 125 कशाचा क्यूब असतो? ऑब्विसली 5चा असतं ना. तुम्हाला मी क्यूब आणि क्यूब रूट्समध्ये क्यूब पार्ट करायला सांगितलं होतं. तुमचे क्यूब्स पार्ट असेल 1 पासून तर 20 पर्यंत किंवा 30 पर्यंत तुम्हाला वाटेल तोपर्यंत, पण पार्ट करायचे, लक्षात ठेवायचे. ओके, कारण आताच नाही तर समोरचं तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये ते कामीचं पडेल. ओके, क्लिअर. नाव सी हिअर दॅट नाव अप्लाय द फॉर्म्युला. ओके, तुम्हाला 3p क्यूब मायनस 5q मिळालं. यामध्ये तुमचं ए काय असेल? ए इज युअर 3p अँड बी इज युअर 5q. Okay, now apply the formula. Which one? A minus b means 3p minus 5q. A square means 9p square y because 3 चा square 9 and p चा square p square plus 15pq plus 25q square. You have to apply the easily this formula. Which one? a cube minus b cube. जेव्हा तुमच्याकडे दोन क्यूबच्या मधामध्ये मायनस सिम्बॉल असेल तर तुम्ही बेटा हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि प्लस असेल तर तुम्हाला मग जो लास्टमध्ये मी शिकवला होता 6.2 मध्ये तो फॉर्म्युला अप्लाय करायचा. क्लिअर. चला, कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, दॅट्स युअर आन्सर फॉर सेकंड एक्झाम्पल. अँड सिमिलर ऑन द थर्ड वन. ओके, यामध्ये पण सिंपल आहे. फक्त यामध्ये कन्फ्युजन काय असेल की तुम्हाला माहिती आहे की 54 हा कशाचाच क्यूब नाही आहे. ओके, 54 हा कशाचा क्यूब नाही आहे. सोबत 250 पण कशाचा क्यूब नाही आहे. बट यामध्ये तुम्हाला समजा क्यूब घ्यायचा आहे तर तो नंबर तुम्हाला काय करावं लागेल? कन्सिडर करावं लागेल. बट कन्सिडर करत असताना त्या नंबरमध्ये आपण एक कॉमन घ्यायचं जेणेकरून तुम्ही त्याला इझिली लिहू शकता. ओके, व्हॉट इज इट? बघा येते 54 पी क्यूब मायनस 250 क्यू क्यूब जर असेल. ओके, यामधनं तुम्ही जर 2ला जर कॉमन घेतलं आहे देन यू गेट वॉट इन द ब्रॅकेट 27 पी क्यूब मायनस 125 क्यू क्यूब. तुम्हाला हाच मिळाला क्वेश्चन सेकंडवाला, बरोबर ना. बघा 27 पी क्यूब मायनस 125 क्यू क्यूब तुम्हाला सेकंड क्वेश्चन मिळाला आहे. फक्त यामध्ये काय एक्स्ट्रा आहे? 2 मल्टिप्लायमध्ये एक्स्ट्रा आहे. का बरं 2 मल्टिप्लायमध्ये आहे? बिकॉज जर आपण 2 जर कॉमन घेतला नसता तर आपल्याला यामधनं हा फॉर्मॅट मिळाला नसता. बघा ट्राय करा. 2 इंटू 27 इज वॉट? 54. 2 इंटू 125 इज 250, बरोबर ना. आपल्याला माहिती आहे की 54 आणि 250चं क्यूब्स पॉसिबल नाही. इट मीन्स वॉट? त्यांचे क्यूब रूट काढणं पॉसिबल नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की 54 हा कशाचाच क्यूब नाही आहे आणि सोबत 250 पण हा कशाचा क्यूब नाही आहे. त्यामुळे आपण त्या दोघांमधनं 2 कॉमन काढून त्यांना सिंपल फॅक्टराइज केलं आणि त्यानंतर त्यांचे क्यूब्स घेतले. क्लिअर. मग तुम्हाला माहिती आहे की या क्वेश्चनचा आन्सर सिंपल हेच येईल, फक्त 2 हा समोर राहील मल्टिप्लायमध्ये. क्लिअर. दॅट्स द सॉल्विंग एक्झाम्पल फॉर युअर प्रॅक्टिस सेट 6.3. नाउ वी हॅव टू टर्न ऑन दवर प्रॅक्टिस सेट 6.3. आता बघूया प्रॅक्टिस सेट 6.3. पण त्या अगोदर तुम्हाला ते काही क्वेश्चन घेऊन आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 आहे ए क्यूब मायनस 1/a क्यूब. आता यामध्ये काय करायचं? सिंपल. तुम्हाला माहिती आहे की इथे ए क्यूब आहे, बरोबर. ए क्यूब झाला तुमचा बेटा ए.
बरोबर. देन इथे बघा -1/a³ तुम्हाला माहिती आहे 1चा क्यूब 1च असतो म्हणून लिहायची गरज नाही. 1/a³ मीन्स b होऊन जाईल आणि त्याला इथं पुटअप करा, यू गेट इझिली द आन्सर. खूपच इझी आहे, फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही. 5th क्वेश्चन सेज यू सिम्प्लिफाय. आता यामध्ये तुमचा क्वेश्चन एक क्रिटिकल क्लिअर होईल की सर यामध्ये सिम्प्लिफाय कसं करायचं. बघा यामध्ये क्रिटिकल काहीच नाही आहे, इथे फक्त फॉर्म्युला कसा आहे बघा, इथे a - b चा होल क्यूब आहे, मायनस ऑफ इथे a³ - b³ आहे. क्लिअर. इथे a - b चा होल क्यूब आहे, मायनस ऑफ a³ - b³ आहे आणि तुम्हाला a - b होल क्यूब तुम्हाला माहिती आहे काय होतं, इथे मी तुम्हाला लिहून दिलं होतं. काय होतं बेटा, a³ - b³ - 3 टाइम्स ab इन द ब्रॅकेट a - b. बरोबर. त्या टाईपने तुम्ही ते पुटअप करा. व्हॉट इज इट, दॅट्स a³ - 3 टाइम्स a² प्लस 3ab² - b³. दॅट्स द फॉर्म्युला फॉर युअर वॉट, that a - b³ होल क्यूब. ओके. नाउ फॉर a³ - b³ साठी तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे, पण लिहायचं नाही, तुम्ही सिंपल फक्त काय करा, -a³ प्लस b³ युअर ॲज इट इज. नाउ सी हिअर, दॅट प्लस a³ and -a³ गेट कॅन्सल. Okay, clear. Now that -b³ and plus b³ also get cancelled, and you know very well the remaining part is what, -3a² plus 3b². That's your answer for your question number 5th. क्लिअर. नाव फॉर युअर होमवर्क तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 करायचा आहे, करायचा व्यवस्थित वाचायचं. मी काय लिहिलं आहे, ओके. यामध्ये a - b होतं, यामध्ये फक्त व्हॅल्यूज गिवन आहे. सिम्पल याच फॉर्मॅटनी करायचं तुम्हाला, या फॉर्मॅटनी. ओके. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा फॉर दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स. क्लिअर. नाव वी हॅव टू टर्न ऑन द अवर प्रॅक्टिस सेट 6.2 सॉरी 6.3. ओके. बघा आपण आता आपल्याला कळलंय काय कळलंय. नाव आय नो a³ प्लस b³ काय होतं, a प्लस b इन द ब्रॅकेट a² - ab प्लस b² अँड a³ - b³ काय होतं, a - b इन द ब्रॅकेट a² प्लस ab प्लस b². ओके. तुम्हाला मी लास्टमध्ये शिकवलं होतं 6.2 मध्ये दिस फॉर्म्युला. 6.3 मध्ये आता जे आपण शिकतोय दॅट्स वन इज द युअर a³ - b³ फॉर्म्युला. क्लिअर. नाव सी द प्रॅक्टिस सेट 6.3 ज्यामध्ये तुमच्याकडे 2 क्वेश्चन आहे. कोणते कोणते, फर्स्ट वन सेज यू फॅक्टराइज आणि सेकंड वन सेज यू सिम्प्लिफाय. ओके. यामध्ये क्वेश्चन तुमच्याकडे किती आहे बेटा, 8 क्वेश्चन आहे आणि सेकंडमध्ये तुमच्याकडे 5 क्वेश्चन्स आहे. मी तुम्हाला काही क्वेश्चन समजून सांगणार, बाकी तुम्हाला होमवर्क असेल. ओके. सम क्वेश्चन आय विल एक्सप्लेन यू अँड द रिमेनिंग पार्ट यू हॅव टू, ओके, यू हॅव टू कम्प्लीट इट ऑन युअर होमवर्क. ओके. सो चला जाऊया समोर. ओके. सी युअर फर्स्ट क्वेश्चन. ओके. तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन जो आहे फॅक्टराइज, त्यामधला फर्स्ट आन्सर बघूया. ओके. चला. सो फर्स्ट इट इज नो दॅट a³ - b³ काय होतं, ऑब्विसली a - b इन द ब्रॅकेट a² प्लस b² प्लस ab. बरोबर. नाव तुमच्याकडे y³ - 27 आहे. इझिली यू नो व्हेरी वेल y³ आणि 27 कशाचा क्यूब असतो, 3 चा क्यूब असतो. इट मीन्स 3³ नाउ अप्लाय द फॉर्म्युला विच वन, a - b इट मीन्स y - 3, a² मीन्स y², b² मीन्स वॉट, दॅट 3 चा स्क्वेअर इज 9. ओके. सी हिअर आणि इथे y × 3 इज वॉट, y - 3 ॲज इट इज y² प्लस 9 प्लस 3y. ओके. खूपच इझीच क्वेश्चन आहे. तुम्हाला इझिली जे मी सॉल्व एक्झाम्पल समजवले, फक्त त्यामध्ये फोकस करायचं की कोणत्या नंबरसाठी हा कोणता नंबर आपण लिहू शकतो जो की त्याचा पॉसिबल क्यूब असतो. बरोबर. बघा इथे 27 होतं, पण तुम्हाला माहिती आहे 27चा क्यूब रूट काय असतो, ऑब्विसली 3 असतो. इथे बघा इथे 64 आहे, 64चा काय असतो, ऑब्विसली 4 असतो. त्यामुळे तुम्हाला क्यूब रूट पार्ट करायचे आहे, जेणेकरून तुम्ही क्यूब रूट पार्ट असले तुम्हाला की तुम्ही इझिली लिहू शकता. क्लिअर. दॅट्स फर्स्ट क्वेश्चन इज क्लिअर. सेकंड वन इज युअर होमवर्क. इझी आहे, फर्स्ट समजला की सेकंड इझी आहे. ओके. थर्ड वन इज होमवर्क फॉर यू. थर्डमध्ये बघा तुम्हाला ते होमवर्क का बरं असेल, बघा इथे तुम्ही काय करू शकता ॲडजस्टमेंट. इथे बघायचं की ते 27 m³ - 216 n³ आहे. यामध्ये तुम्ही एकतर 3³ घेऊ शकता, तुम्ही यामध्ये 2 टाईपने सॉल्व करू शकता. ही झाली फर्स्ट टाईप. आणि सेकंड टाईप कशा प्रकारे असेल तुम्हाला माहिती आहे, सेकंड टाईप इज वॉट, यू हॅव टू अप्लाय. तुम्ही असं पण लिहू शकता 3m चा होल क्यूब बरोबर -6m चा होल क्यूब. बरोबर. यू नो व्हेरी वेल बिकॉज वाय, 3 चा होल क्यूब असतो 27 आणि 6चा असतो -216. बरोबर. पण यामध्ये बघा इथे 27 कॉमन घेतलं आहे, त्यामुळे या प्रकारे सॉल्व केलं आहे. पण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही मेथडनी सॉल्व करू शकता, एकतर असं करा किंवा असं करा. ओके. काही फरक पडत नाही, आन्सर एकच येईल. क्लिअर. नाव सी देवर बेटा फोर्थ क्वेश्चन. व्हॉट इज इट, 125 y³ - 1. इतका इझी क्वेश्चन आहे. तुम्हाला माहिती आहे 125चं क्यूब रूट काय असतं, 5 असतं आणि y ॲज इट इज म्हणजे 5y होल क्यूब आणि 1चा काय असतो रे, 1च असतो ना, इट मीन्स -1 होल क्यूब. तुम्हाला माहिती आहे 1चा क्यूब घ्या तर कोणताही पॉवर घ्या 1चा तो 1च येईल. ओके. दॅट्स वाय. देन सी देअर फोर्थ क्वेश्चन आन्सर. दॅट्स व्हेरी इझी. तुम्हाला फर्स्ट 2 समजले असेल, यांचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओला पॉज करायचं. ओके. सिंपल फंडा, व्हिडिओला पॉज करा, बघा, लिहा. ओके. छान लिहायचं, समजून घ्यायचं. अदरवाईज इफ यू हॅव एनी क्वेरी अबाउट दॅट प्रॅक्टिस सेट 6.3 देन आस्क मी, आय विल क्लिअर युअर डाउट्स ऑन अवर लाईव्ह सेशन. ओके. क्लिअर.
चला देन बेटा दॅट्स युअर सेकंड क्वेश्चन, सॉरी बोथ ऑफ द क्वेश्चन ऑफ युअर फर्स्ट पार्ट. देन दॅट द थर्ड अँड फोर्थ क्वेश्चन. याला तुम्ही होमवर्क असेल, याला तुम्ही सॉल्व करा. मी तुम्हाला हिंट दिली आहे आणि सिंपल तुमच्याकडे आन्सर पण गिवन आहे तुमच्या स्क्रीनवर. फक्त याला लिहा व्यवस्थित आणि समजून घ्या. क्लिअर बेटा? ओके. नाव सी द फिफ्थ वन अँड सिक्स्थ वन. यामध्ये काय बघा, दॅट फिफ्थ वन सेज यू 8p होल क्यूब मायनस 27 बाय p क्यूब. इट मीन्स वॉट, दॅट याला तुम्ही रिअरेंज जर केलं, याला तुम्ही समजा रिअरेंज जर केलं, तुम्हाला माहिती आहे की इथे बघा दोघाचा बेस कॉमन नाही आहे. दोघाचा बेस सारखा नसल्यामुळे यामध्ये आपण ऑब्विसली काय करू शकतोय, क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. इट मीन्स वॉट, AP क्यूब इंटू p क्यूब आहे आणि ते बघा 27 आहे. पण यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये तुम्हाला क्रॉस करायचं नाही आहे. त्याचं काय काय मुलं काय करतात की सर इथे 8p क्यूब आहे, इथे -27 खाली p क्यूब आहे, सर इथे याचा बेस कॉमन नाही, आपण याचा क्रॉस करू शकतो का? दॅट्स व्हेरी रॉंग. आपल्याला इथे क्रॉस करायची गरज नाही आहे. का बरं? जर तुम्ही क्रॉस केलं तर pचा पॉवर 6 होऊन जाईल, बिकॉज 3 आणि 3 किती होतं, 6 होतं ना. ओके, पण तुम्हाला इथे क्रॉस करायची गरज नाही आहे. यू हॅव टू डू ओनली द क्यूब रूट्स. तुम्हाला फक्त क्यूब रूट घ्यायचे आहे आणि त्यानुसार सॉल्व करायचं आहे. ओके, इट मीन्स 8चा असेल 2, इट मीन्स 2p होल क्यूब, आणि 27चा 3 आणि pचा p, इट मीन्स 3/p होल क्यूब. क्लिअर? नाउ अप्लाय द फॉर्म्युला फॉर a क्यूब मायनस b क्यूब फॉर दॅट क्वेश्चन नंबर 5. then you easily get 2p minus 3/p 4p square plus 9 upon p square plus 6. that's your question number 5. very easiest question, खूपच इझी क्वेश्चन आहे, स्कोरिंग क्वेश्चन्स आहे. तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट समजला पाहिजे अबाउट द a क्यूब मायनस b क्यूब. देन दॅट्स क्वेश्चन आर व्हेरी इझियर. ओके, ॲज यू थिंक. देन सिक्स्थ क्वेश्चन ऑल्सो होमवर्क फॉर यू. यामध्ये पण काहीच क्रिटिकल नाही आहे. सिम्पल तुम्ही क्यूब रूट घेतली आहे. 343चा असेल 7. ओके, आणि 512चा असेल, इट मीन्स 512चा 8. ओके, यामध्ये सिंपल तुम्ही क्यूब रूट घेऊन त्याला सॉल्व करायचं. ओके, बाय अप्लाइंग दिस फॉर्म्युला a क्यूब मायनस b क्यूब. क्लिअर? दॅट ऑल्सो होमवर्क फॉर यू. व्यवस्थित बघा, स्क्रीनवर स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओला पॉज करा आणि पॉज करून बघायचं, लिहायचं, व्यवस्थित समजून घ्यायचं. दॅट्स मोर इम्पॉर्टंट थिंग. ओके, समजून घ्यायचं. समजलं असेल तर मला कमेंट करायचं की येस सर आय कॅन अंडरस्टँड, अदरवाइज टेल मी, आय विल क्लिअर युअर डाउट्स ऑन आवर लाईव्ह सेशन. ओके, नाउ सी युअर सेवन्थ क्वेश्चन, इट ऑल्सो होमवर्क फॉर यू. अँड एट्थ क्वेश्चन इज व्हेरी इझियर, इट ऑल्सो होमवर्क फॉर यू. ओके, आता मला म्हणायचं नाही की सर तुम्ही जास्त होमवर्क का बरं देता, तर बेटा होमवर्क द्यायचा उद्देश असा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतःहून करता आल्या पाहिजे, बिकॉज यू हॅव टू क्रिएट द फर्स्ट कॉन्फिडन्स. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी करायला शिकाल. ओके, जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीला स्वतःहून करायला शिकाल तेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स क्रिएट होईल. आणि नाहीतर कसं होतं ना की मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन्सना एक्सप्लेन जर केलं, तुम्हाला काय वाटतं की सर सांगत आहे मी लिहित आहो, सर सांगत आहे मी लिहित आहो. पण कधी कधी कसं असतं ना की एखादी क्वेश्चन सरांनी सांगितलं आहे, आन्सर पण सांगितलं आहे, पण त्यामध्ये नेमकं काय केलं आहे ही जी क्युरियोसिटी असते ना, इच्छा असते समजून घेण्याची, ती इच्छा ज्या मुलामध्ये ओके किंवा ज्या मुलींमध्ये क्रिएट झाली ना, त्याला आपण काय म्हणू, सायन्स फील्डचे मुलं म्हणू. ओके, का बरं? कारण प्रत्येक गोष्टीची क्युरियोसिटी येणं खूपच क्रिटिकल असतं. आणि ज्या मुलांमध्ये आली ते मुलं खरंच मॅथ्समध्ये प्रॉपरली टॉप करू शकतात. फक्त तुमच्याकडे काय असलं पाहिजे, कॉन्फिडन्स. आणि तेच कॉन्फिडन्स येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे, होमवर्क करायचं आहे. क्लिअर? नाउ दॅट लास्ट 2 क्वेश्चन बेस्ड ऑन द फर्स्ट क्वेश्चन 7th and 8th यू हॅव टू होमवर्क फॉर दिस. ओके, तुम्हाला होमवर्क असेल, तुम्हाला सॉल्व करायचं आहे, व्यवस्थित सॉल्व करायचं आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचं. ओके, नाउ क्वेश्चन नंबर सेकंड. ओके, आता बघा आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट कंप्लीट झाला बेटा इथे. ओके, इथे आपला फर्स्ट क्वेश्चन नंबर कंप्लीट. नाउ क्वेश्चन नंबर सेकंड बघायचं, ज्याच्या आपल्याकडे आन्सर गिवन आहे. बघा क्वेश्चन नंबर सेकंड आपल्याकडे काय बेटा, सिम्प्लिफाय आहे. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघायचं, व्हॉट इज इट, x प्लस वायचा होल क्यूब. आता इथे बघा आपल्याकडे काय बेटा क्वेश्चन, x प्लस वाय होल क्यूब मायनस x मायनस वायचा होल क्यूब. ओके, आता यामध्ये कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा, व्हेरी इझिएस्ट वन. विच फॉर्म्युला? यामध्ये काही करायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे a प्लस बीचा होल क्यूब काय होतं, ऑब्विसली a क्यूब प्लस 3 टाइम्स ab स्क्वेअर प्लस 3 टाइम्स a स्क्वेअर b प्लस बी क्यूब. बरोबर? तर यामध्ये जे तुमच्याकडे एक्स प्लस वाय होल क्यूब आहे, त्यामुळे तुम्ही हा फॉर्म्युला अप्लाय करा. बरोबर? ज्यामध्ये काय होणार, एक्स क्यूब इट मीन्स ए प्लस 3 टाइम्स एक्स वाय स्क्वेअर प्लस 3 टाइम्स एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय क्यूब. बरोबर? बघा मी तेच लिहिले इथे, सी हिअर, मी तेच इथे लिहिले. ओके, डोंट बी कन्फ्यूज ऑन दॅट. ओके, आणि नेक्स्ट पार्ट इज वॉट युअर एक्स मायनस वाय होल क्यूब. त्याला पण तुम्ही फॉर्म्युला लिहा आणि त्याला तुम्ही रिअरेंज करा, देन यू गेट द इझिली 2y इन द ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, खूपच इझिएस्ट क्वेश्चन आहे, समजून घ्यायचं इझिली. ओके, अदरवाईज काही डाऊट असेल मला विचारायचं. किंवा तुम्ही असंही करू शकता की 2 टर्ममधनं तुम्ही ओके 2 टर्ममधनं तुम्ही कॉमन पण घेऊ शकता. पण कॉमन घेण्यापेक्षा तुम्ही सिंपल हा फॉर्म्युला अप्लाय करा,
एक्स प्लस वाय क्यूबमध्ये हा आणि एक्स मायनस वाय क्यूबमध्ये नेक्स्ट फॉर्म्युला, आणि त्यामुळे काय होईल, काही टर्म्स कॅन्सल होतील आणि ज्या टर्म कॅन्सल झाल्या त्याला सोडून द्यायचं आणि ज्या टाइम रिमेनिंग आहे त्यामध्ये 2y तुमचा कॉमन निघेल. रिमेनिंग पार्ट इज वॉट 3x² प्लस y². क्लिअर? ओके, व्हेरी गुड. दॅट्स युअर फर्स्ट क्वेश्चन. ओके, सेकंड वन इज ऑल्सो इझी. सेकंड पण ॲज कम्पेअर टू फर्स्ट सेम आहे, त्यामुळे सेकंड तुम्हाला असेल होमवर्क. ओके, सेकंड वन इज होमवर्क फॉर यू. डू युअर होमवर्क फास्ट. ओके, अँड व्हेरी इझिली. क्लिअर? नाऊ थर्ड क्वेश्चन. थर्डमध्ये बघूया. थर्ड काय म्हणतोय, a प्लस बी होल क्यूब मायनस a क्यूब मायनस बी क्यूब. हा क्वेश्चन तुम्हाला मी लास्टमध्ये सांगितला होता. इथे बघा, तुम्हाला या टाईपचा क्वेश्चन इथे केला होता मी सॉल्वमध्ये. बघा इथे कुठे गेलंय, बघा इथे तुम्हाला इथे मी केलं होतं सॉल्वमध्ये की a मायनस बी होल क्यूब मायनस a क्यूब मायनस बी क्यूब. तुमचं आन्सर काय निघलं होतं, -3 टाइम्स a² b प्लस 3 टाइम्स ab². बरोबर. पण त्यामध्ये चेंज काय आहे, त्यामध्ये फक्त चेंज एवढा आहे. काय चेंज असेल बेटा इथे फक्त a मायनस बीच्या ठिकाणी इथे फक्त a प्लस बी क्यूब आहे. तर ऑब्विसली तो समोरचा मायनस सिम्बॉल होता तो प्लस होऊन जाईल. इट मीन्स वॉट 3 टाइम्स a² b. सिम्पल. ज्यांना सॉल्ड एक्झाम्पल समजलं असेल त्यांना इझी आहे. ओके, इफ यू ऑल अंडरस्टँड द सॉल्ड एक्झाम्पल, जे तुम्हाला मी समजून सांगितले, तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल जर समजलं असेल तर हे खूपच इझी आहे. क्लिअर? चला जाऊया समोर. देन नाव सी देअर फोर्थ क्वेश्चन दॅट सेज यू पी क्यूब मायनस पी प्लस 1 चा होल क्यूब. ओके, आता यामध्ये बघायचं पी क्यूब ॲज इट इज आहे, त्यामध्ये काही करायची गरज नाही आहे, आणि पी प्लस 1 होल क्यूब आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की पी क्यूब म्हणजे काय होईल, तुमचा a इक्वल्स टू पी होणार, आणि बी क्यूब जो आहे तो तुमचा पूर्ण होल पण आहे काय पी प्लस 1 चा होल क्यूब. इट मीन्स बी काय तुमचा पी प्लस 1 असेल. अँड नाव अप्लाय द फॉर्म्युला a क्यूब मायनस बी क्यूब. देन यू इझिली गेट द फॉर्मॅट इज वॉट दॅट -3p² मायनस 3p मायनस 1. दॅट्स युअर आन्सर फॉर युअर क्वेश्चन नंबर 4. ओके, क्लिअर? सगळ्यांना कळलं असेल मी कशा प्रकारे सॉल्व्ह करतोय. फक्त समजून घ्यायचं काय कॅन्सल होतं काय कॅन्सल नाही होतं. बघा इथे पी प्लस p² प्लस p². ओके, दॅट ऑल्सो p², 3 टाइम्स p². बरोबर. इथे बघा 2p प्लस p 3p. ओके, दॅट 1 ॲज इट इज. ओके, या प्रकारे फक्त तुम्हाला इव्हॅल्युएशन करायचं आहे, फक्त समजून घ्यायचं आहे इव्हॅल्युएट कसं करतोय आपण. ओके, नाव दॅट्स युअर लास्ट क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन. विच वन? 3xy मायनस 2ab चा होल क्यूब मायनस 3xy प्लस 2ab चा होल क्यूब. यामध्ये सिम्पल आहे, जस्ट लाईक वॉट a मायनस बी चा होल क्यूब इन मायनस a प्लस बी चा होल क्यूब. या टाईपचा क्वेश्चन आहे. फक्त इथे एच्या ठिकाणी काय आहे 3xy आहे आणि बीच्या ठिकाणी तुमच्याकडे 2ab आहे. बरोबर. नाव सी हिअर, यामध्ये तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करा. कोणता जो तुम्हाला मी सांगितला आता लास्टमध्ये, सिम्पल फॉर्म्युला अप्लाय करायचा. तुम्हाला सिम्पली आन्सर मिळेल विच वन -108x² y² ab मायनस 16 a क्यूब b क्यूब. ओके, तुम्हाला हे पण काय असेल बेटा, होमवर्क असेल. होमवर्क यासाठी कारण मी तुम्हाला आन्सर दिला आहे. ऑब्वियसली तुम्हाला बघा यामध्ये पण थर्ड आणि फोर्थचा आन्सर दिलं आहे मी, आणि यामध्ये तुम्हाला फिफ्थचा आन्सर दिला आहे. असं नाही की मी तुम्हाला आन्सर दिलं नाही आहे, आन्सर दिला आहे, फक्त तुम्हाला त्याला बघायचं आहे की कशा प्रकारे मी सॉल्व्ह केलं आहे. ओके, तुमच्याकडे आन्सर गिवन आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आन्सर पण मिळत आहे. फक्त तुम्हाला बघायचं की ते लिहून बघायचं आणि बघायचं कशा प्रकारे सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, क्लिअर? इफ यू आर डाऊट अबाउट दॅट देन आस्क मी. जर काही डाऊट असेल मला विचारायचं. ओके, क्लिअर बेटा? इथे आपला प्रॅक्टिस सेट 6.3 बेटा कंप्लीट. ओके, इथे आपला प्रॅक्टिस सेट 6.3 कंप्लीट होत आहे. बाकी उरला पोर्शन प्रॅक्टिस सेट 6.4 जो की आपला लास्ट प्रॅक्टिस सेट आहे तो आपण करूया नेक्स्ट क्लासमध्ये. ओके, तोपर्यंत सगळ्यांनी बेटा. ओके, इफ यू ऑल लाईक माय व्हिडिओ देन प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. वी हॅव टू ग्रो मॅथमॅटिक्स टू मॅथमॅजिक्स. ओके, सो प्लीज डू प्रॅक्टिस, कम्प्लीट युअर होमवर्क कंप्लीट करायचं आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करायचं. तुमच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर आहे, ग्रुपवरून घ्यायचा आणि मला सेंड करायचं आजच सायंकाळपर्यंत. ओके, all of you understand? So thank you for watching my video. So all of you take care, keep study and keep smile. We will meet earlier as our next class. Okay, तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. काही समजलं नाही तर मला विचारा, कमेंट करा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. ओके, सो बाय ऑल ऑफ यू, टेक केअर.